तर कोका कोला प्रोजेक्ट जो आहे तो ठाकरे सरकारच्या पुढाकारानं झाल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। आता ज्याचं योगदान नाही त्यांनी श्रेय घेतलंय असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे। कंपनीच्या गेटवर स्थानिक लोक नोकरी मागायला गेल्यावरती जे आहे ते पोलीस त्यांना उभं करत नाहीत। भास्कर जाधवांनी हा आरोप केला। नोकरी करता अर्ज देण्याकरता गेले, भेटण्याकरता गेले, मॅनेजमेंटला विचारण्याकरता गेले तर पोलीस तिथे 24 तास उभेच असतात। मॅनेजमेंट पर्यंत पोहोचणं राहिलं बाजूला, ते सरळ सांगतात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही कंपनीच्या समोर कोणी जरी गेला तरी सुद्धा त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा। तुम्ही इथून निघा नाही तर आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील, तुम्ही इथून निघा नाही तर तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल। काय चाललंय काय मला हे कळत नाही। हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे का हे कोकणामध्येच फक्त सुरू आहे? याचा सुद्धा कधीतरी जाब विचारण्याची वेळ आलेली आहे।